काल मुंबई पुण्याला जोडणारा मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला झाला। मुख्यमंत्री फडणवीसांनी याचं सर्व क्रेडिट स्वतःवरती घेतलं, महायुतीवरती घेतलं। पण खऱ्या अर्थाने याचं सर्व क्रेडिट जातं ते शिगरोबा धनगर यांना। जर शिगरोबा धनगर नसते तर आज पुणे आणि मुंबईला जोडणारा हा रोड झालाच नसता। पुणे आणि मुंबईला जोडणारा सर्वात मोठा रोड आणि जगातील सर्वात मोठा बोगदा मिसिंग लिंक आज तयार झाला, तो फक्त आणि फक्त शिगरोबा धनगर यांच्यामुळेच। कोण आहेत शिगरोबा धनगर? मुख्यमंत्री फडणवीस या रोडचं स्वतःच क्रेडिट का घेत आहेत? हा व्हिडिओ प्रत्येकाला पाहणं गरजेचं आहे, कारण की ज्या व्यक्तीने मुंबई आणि पुण्याला जोडणारा महामार्ग शोधला त्या व्यक्तीबद्दल लोकांना माहितीच नाही। असा एक माणूस ज्याने खऱ्या अर्थाने मुंबई पुण्याला जोडलं आणि बक्षीस म्हणून त्या माणसाने स्वतःसाठी मरण मागितलं। काल सर्व प्रवाशांसाठी मिसिंग लिंक रोड हा खुला झाला। जगामधील सर्वात मोठा रुंद बोगदा, गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झाली। पण आपला मेन मुद्दा आहे, पुणे आणि मुंबईला जोडणारा महामार्ग नेमकं कोणी शोधला? ते जाणून घेण्यासाठी आपल्याला काही काळ मागे जावं लागेल। 1850चा साल, त्यावेळेस इंग्रजांचं भारतावरती राज्य होतं। इंग्रज अक्षरशः आपल्या भारतीयांना ओरबडत होते। आपल्या देशामधील धन धान्य, मौल्यवान वस्तू, मसाले सर्व काही इंग्लंडला पाठवले जात होते। भारतामधील मौल्यवान वस्तू इंग्लंडला पाठवण्यासाठी वेळही भरपूर जात होता। त्यासाठी इंग्रजांना गरज होती जलद प्रवासाची। त्यासाठी इंग्रजांनी रेल्वे सुरू केली। 1853 साली देशामध्ये पहिली रेल्वे धावली, गोरी बंदर ते ठाणे। पण इंग्रजांचं खरं टार्गेट होतं पुणे ते मुंबई, आणि यामध्ये सर्वात मोठी अडचण होती ती सह्याद्रीच्या पर्वतरांगा, मोठे मोठे डोंगर। सह्याद्रीच्या कडेकपारीतून रेल्वेचा मार्ग कसा काढायचा हे इंग्रजांपुढे मोठं आव्हान होतं। पुणे आणि मुंबईला जोडणारा रेल्वे मार्गासाठी अनेक समित्या नेमल्या गेल्या, अनेक इंग्रज आपले डोकं खाजून गेले, पण सह्याद्रीच्या रांगामध्ये कोणत्याही इंग्रजांना वाट मिळाली नाही। इंग्रज अधिकारी सह्याद्रीच्या कोण्याकोपऱ्यात जात होते, तरी देखील त्यांना कोणताही मार्ग सापडत नव्हता। इंग्रजांना मार्ग तर शोधायचा होता, पण कितीही काही केल्याने त्यांना मार्ग काही सापडत नव्हता। त्या काळी बोर घाटाच्या पायथ्याशी एक धनगर वस्ती होती, आणि त्याच धनगर वस्तीमध्ये राहायला होते शिगरोबा धनगर। मेंढरं चारणाऱ्या या व्यक्तीला सह्याद्रीमधील प्रत्येक रस्ता पाठ होता। ते दररोज सह्याद्रीच्या डोंगरामध्ये मेंढ्यांना घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जात होते। त्यांना दिसायचं इंग्रज यायचे, डोंगराचं माप घ्यायचे आणि हाताशोन परत निघून जायचे। इंग्रजांचं हे रोजचंच झालं होतं। अशामध्येच शिगरोबा धनगर यांनी इंग्रजांना विचारलं, तुमचं काही हरवलंय का डोंगरामध्ये? तुम्ही गेल्या काही दिवसापासून डोंगरामध्ये येताय, मोजमाप घेताय आणि पुन्हा निघून जाताय। तेव्हा इंग्रजांनी शिगरोबा यांना आपली अडचण सांगितली। इंग्रज म्हणाले, आम्हाला मुंबई आणि पुण्याला जोडणारा रेल्वे मार्ग तयार करायचा आहे, पण आम्हाला त्याचा रस्ताच सापडत नाही। आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून इथे काम करतोय, आम्हाला वाटलं नव्हतं सह्याद्रीच्या डोंगरामध्ये आम्हाला रस्ता सापडणार नाही। यावरती शिगरोबा एकदम शांतपणे हसले आणि म्हणाले, फक्त एवढंच, चला मी तुम्हाला मार्ग दाखवतो। शिगरोबाने इंग्रजांना तो मार्ग दाखवला जो आज जगासाठी अभियांत्रिकीचा चमत्कार आहे। एका धनगराच्या अनुभवापुढे इंग्रजांचे इंजिनियर आणि त्यांची विद्या थकली। शिगरोबांच्या अफाट अशा बुद्धिमत्तेमुळे इंग्रज अक्षरशः थक्क झाले। ज्यासाठी इंग्रजांनी आपली संपूर्ण ताकद, पैसा लावला होता, त्या ठिकाणी एक साधारण धनगर समाजातील व्यक्तीने अवघ्या काही क्षणामध्ये इंग्रजांचा प्रश्न सोडवला। इंग्रज त्यांच्यावरती एवढे खुश झाले होते, त्यांनी तात्काळ शिगरोबांना विचारलं, तुला काय पाहिजे ते सांग, पैसा, जमीन, घर, सोनं सर्व काही मिळेल। पण त्यावेळेस शिगरोबा शांत राहिले, कारण की त्यांच्या मनामध्ये एक खंत होती। याच इंग्रजांनी आपल्या भावंडांवरती अत्याचार केले, मारहाण केली। ते परके इंग्रज शिगरोबांना बोचत होते। शिगरोबा इंग्रजांना शांतपणे म्हणाले, द्यायचा असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या। शिगरोबांचे हे शब्द देशासाठी स्वाभिमानातून निघालेले शब्द होते, पण हे शब्द इंग्रजांना एवढे खटकले, त्यांना या गोष्टीचा राग आला। 7 समुद्रापार असलेल्या इंग्रजाच्या सत्तेला जाब विचारणं हे त्यांना कुठेतरी दुखवलं, त्यांचा अहंकार दुखवला। एक मेंढपाल करणारा सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्याला स्वातंत्र्य करण्याचा आदेश देतोय। इंग्रज शिगरोबांवरती एवढे संतापले, त्यांनी शिगरोबांना गोळ्या झाडल्या, त्यांचं रक्त सांडलं, पण शिगरोबाच्या बलिदानाने तो घाट अमर झाला। शिगरोबांनी आज ज्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली
त्याच ठिकाणी आज एक श्रद्धेचं छोटंसं देऊळ आहे. आजही जुन्या मुंबई पुणे महामार्गावरच्या बोरघाटात अनेक प्रवासी शिगरोबा यांचं दर्शन घेऊन नतमस्तक होतात. जर शिगरोबा यांनी इंग्रजांना रस्ता दाखवलाच नसता तर पुणे मुंबई महामार्ग आज झाला नसता, त्याऐवजी दुसरा मार्ग झाला असता कदाचित. पण त्या रोडला अजूनही शिगरोबा यांचं नाव देण्यात आलेलं नाही. त्यांनी मार्ग दाखवला आणि त्या बदल्यात त्यांनी इंग्रजांना स्वातंत्र्य मागितलं, पण इंग्रजांनी काय केलं, त्यांचा जीव घेतला. आज अनेक लोक म्हणतात मुंबई पुणे महामार्गावरती जो नवीन मिसिंग लिंक झालाय त्याला शिगरोबा यांचं नाव द्या. एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात हा रोड आमच्या सरकारमुळे झालाय, तर अगोदरचं सरकार म्हणते आम्ही या कामाला सुरुवात केली होती. पण मुंबई पुण्याला जोडणारा खरा मार्ग कोणी शोधला हे आपण सर्वांनीच ऐकलं. आता या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.